लहान मुलांना काही पौष्टिक खाऊ घालायचं म्हटलं की त्यांचे नखरे सुरू होतात आणि आपल्याला मात्र त्यांना पौष्टिक खाऊ घालायचं असतं. तशीच आजची काहीशी रेसिपी आहे. आता त्यांना मला पौष्टिक तर खाऊ घालायचं होतं आणि मुलं काही खात नव्हते. म्हणून मग आज त्यांना न सांगताच लपून-छपून आजची ही एक रेसिपी बनवली. काय बनवलं चला सांगते तुम्हाला. तर एका वाटीमध्ये मी गरम दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये केशर काड्या घालून घेतल्या आणि सोबतच दुसऱ्या वाटीमध्ये इथे बदाम, अक्रोड आणि सोबत थोडेसे मखाणे घालून घेतले आणि त्याला स्वच्छ धुवून त्याला पण झाकून ठेवलं. आता 3 ते 4 तास याला छान भिजत घातलेलं आहे. तर इथे बदाम, अक्रोड आणि मखाणे छान भिजलेले आहेत. सोबत तुम्ही इथे काजूसुद्धा घालून घेऊ शकता आणि केशर इथे एकदम छान असा रंग आलेला आहे. नंतर नाही ते मी रताळे उकडून घेतलेले आहेत. तर माझी मुलं रताळे खायचे म्हटले की नखरेच करतात. म्हणून मग आजची ही रेसिपी बनवली. एका मिक्सरच्या जारमध्ये रताळे घालून घेतले, सोबत भिजत घातलेले बदाम, अक्रोड, मखाणे घातले आणि हे केशरचं दूध पण घालून घेतलं आणि नंतर याच्यामध्ये घातली खडीसाखर. खडीसाखर ही आपल्या शरीरासाठी थंड असते आणि ती उन्हाळ्यामध्ये आपण अवश्य खायला हवी. नंतर घातलं दूध आणि विलायची पावडर आणि याला छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम छान असं हे स्वीट पोटॅटो मिल्कशेक बनवून तयार झालेलं आहे. आता पौष्टिक असं काहीतरी खाऊ घालायचं आणि मुलांना पण ते दिसायला ॲट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे. म्हणून नंतर मग माझं इथं डेकोरेशन करायचं काम चालू झालं आणि अशा पद्धतीने याला मी छान डेकोरेट केलेलं आहे आणि पाहता क्षणी मुलांनी ते पिऊन पण टाकलं. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.